हॅलो, वेलकम बॅक इन अवर चॅनल. आपल्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश. तेही आपण डायरेक्ट सेंटेन्सेस घेणार आहोत आणि इझी सेंटेन्सेस घेणार आहोत आणि त्या सेंटेन्सेस थ्रू आपण इंग्लिश शिकणार आहोत. ही जी पद्धत आहे ती अतिशय इझी आहे. जर तुम्ही सेंटेन्सेस इंग्लिशमधून बोलण्याचा ट्राय केला, कशीही येऊ द्या, चुकीची येऊ द्या, कशीही येऊ द्या, तर आपोआप तुम्हाला सुचत जाईल आणि तुम्ही इंग्लिश इम्प्रूव्ह नक्की करू शकता. तर आपण आपल्या जे काही सेंटेन्सेस आहे त्याला सुरुवात करूयात. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, मी जसे सांगितले आहे तसे कर किंवा करा. मी जसे सांगितले आहे तसे कर किंवा करा. त्याला आपण इंग्लिशमधून काय बोलणार? डू ॲज आय सेड. किती इझी आहे ना, डू ॲज आय सेड. नेक्स्ट आहे, मी खूप भाग्यवान आहे. वाव, किती छान सेंटेन्स आहे ना हे. आणि हे रोज म्हणायचं, सकाळी उठल्यानंतर रोज म्हणायचं. बघा ना, तुमचा दिवस जो आहे तो खूप छान जातो आणि एक पॉझिटिव्हिटी पूर्ण दिवसभर आपल्यामध्ये असते. सेकंड आहे, मी खूप भाग्यवान आहे. आय ॲम व्हेरी लकी. आय ॲम व्हेरी लकी. नेक्स्ट आहे, मला एक संधी दे किंवा द्या. मला एक संधी द्या. गिव मी अ चान्स. गिव मी अ चान्स. नेक्स्ट आहे, हा माझा निर्णय आहे. हा माझा निर्णय आहे. दिस इज माय डिसिजन. दिस इज माय डिसिजन. लाईफमध्ये चांगले निर्णय घेत जा, ज्याने आपली आणि आपल्या परिवाराची जी काही मान मर्यादा आहे ती नक्की वाढेल. असे तुम्ही नक्की डिसिजन घेत जा, चांगले डिसिजन. आणि हा माझा निर्णय आहे साठी आपण काय बोलणार? दिस इज माय डिसिजन. नेक्स्ट आहे, मला स्वतःवर विश्वास आहे. मला स्वतःवर विश्वास आहे. बघा किती पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ना हे. जर कधी आपल्याला असं वाटलं की आपण काहीतरी डिसिजन घेतला आणि तो मी करू शकतो की नाही, चांगला डिसिजन मी कंप्लीट करू शकतो की नाही, तर त्यावेळेस आपण हे वाक्य नक्की बोलायचं असतं की मला माझ्यावर स्वतःवर विश्वास आहे, मी हे नक्कीच करू शकतो. बघा, नक्की एनर्जी फुल ऑफ भरून जाते आणि आपण आपली जी काही जी काही डिसिजन घेतलेला आहे तो डिसिजनला आपण चांगला रिझल्ट आपण देऊ शकतो. तर मला स्वतःवर विश्वास आहे, त्यासाठी आपण काय बोलणार? आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. नेक्स्ट आहे, मला पहिले जाऊ द्या. मला पहिले जाऊ द्या. त्यासाठी आपण काय बोलणार? लेट मी गो फर्स्ट. लेट मी गो फर्स्ट. नेक्स्ट आहे, कोण हसत आहे? कोण हसत आहे? सपोज आपण काही क्लासमध्ये गेलो तर आपले टीचर काय बोलतात की कोण हसत आहे? तर त्यासाठी काय यूज करणार आपण? सेंटेन्स, हु इज लाफिंग. हु इज लाफिंग. नेक्स्ट आहे, आता तुम्ही किंवा तू मोकळे आहेत का? आता तुम्ही किंवा तू मोकळे आहेत का? सपोज आपण कॉल केला आधी आणि कोणीतरी बिझी आहे आणि ते बोलले की मी नंतर फोन करतो, मी थोडासा बिझी आहे, आणि आपण परत कॉल बॅक केला आणि ते आपल्याला त्यांनी कॉल रिसीव केला आणि आपण त्यांना असं विचारतो, तुम्ही आता फ्री आहेत का, मोकळे आहेत का? तर त्यासाठी काय यूज करणं आपण? सेंटेन्स, आर यू फ्री नाऊ. आर यू फ्री नाऊ. नेक्स्ट आहे, मला विचार करू द्या. मला विचार करू द्या. लेट मी थिंक. लेट मी थिंक. पुढचं आहे, तुम्ही एक काम करा. तुम्ही एक काम करा. यू डू वन थिंग. यू डू वन थिंग. अच्छा, आपण हे जे इंग्लिश शिकत आहोत ना, तर त्यासाठी आपण काही कंपल्सरी रूल्स फॉलो करणार आहोत. तर आपलं पहिलं रूल आहे, ही जी सेंटेन्सेस आहे ती आपण एक नोटबुक करा इंग्लिश शिकण्यासाठी. त्यामध्ये ही सेंटेन्सेस सगळी नोट डाऊन करा. आणि नेक्स्ट आहे की ही जी सेंटेन्सेस आहे ती तुम्ही जोरात 4 ते 5 वेळा बोलायची आहे. आणि जेव्हा आपण बोलू तेव्हा ही सेंटेन्सेस बोलण्याचा ट्राय करा. बघा, ह्या पद्धतीने जर तुम्ही गेले तर नक्कीच तुमची इंग्लिश जी आहे ती तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून येईल. बघा, आजपर्यंत मी बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ह्या चॅनलवरती. जर कोणी नवीन व्ह्युअर असेल, नवीन सबस्क्रायबर असेल, तर त्यांनी मागचे जे काही व्हिडिओज आहेत ते एकदा चेक करावेत. आणि ही सगळी सेंटेन्सेस एक आपण वही करू, त्यामध्ये ही लिहून काढायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी काही दिवसांपूर्वी गौर गोपालदास यांचा एक व्हिडिओ ऐकला, इंटरव्ह्यू ऐकला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा आपली वेळ नसते ना, तेव्हा आपल्या आंब्याच्या झाडाला आंबे जरी आले तरी लोक म्हणतात, हे कसले आंबे आले, त्याला तर लिंब आलेली आहेत. पण जर तीच
आपली वेळ जर आलेली असेल ना, तर आपल्या लिंबाच्या झाडाला लिंब नसले, आपण बोललो की आंबे आलेले आहेत, तरी लोकं बोलतात की हां, 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 तुझ्या लिंबाच्या झाडाला आंबे आलेले आहेत. म्हणजे वेळ म्हणजे काय, की आपण काहीतरी लाईफमध्ये अचीव करायचं असतं, सक्सेसफुल व्हायचं असतं, चांगलं मान-सन्मान कमवायचा असतो, अ, आणि चांगले पैसे कमवायचे असते, लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असतं, चांगला जॉब, चांगला बिझनेस करायचा असतं. तेव्हा लोक जे असतात ते आपल्याकडे स्वतःहून येतात आणि तेव्हा आपल्या शब्दाला किंमत येते. तेव्हा आपल्याला समाजामध्ये रिस्पेक्ट निर्माण होतो. तोपर्यंत आपल्याला कोणीही काही बोललं तर आपल्या कर्तृत्वाने, आपल्या सक्सेसने आपण त्यांना दाखवून द्यायचं असतं, की हां, माझ्यामध्येही काही क्वालिटीज आहे आणि मीही ग्रेट आहे. हे आपल्या कर्तृत्वातून दाखवून द्यायचं असतं. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा. काही कमेंट असल्यास कमेंट द्या आणि इंग्लिश बोलत राहा, आनंदी राहा, हॅपी राहा आणि पॉझिटिव्ह राहा. ओके, टेक केअर, बाय.